15 मिनिट घे. आपण देऊ इथं आता जेवण अंपायर वगैरे आहेत ना त्यांचं करून टाका. चला सर्व कमिटी मेंबर्स, संपूर्ण कमिटी मेंबर्स या, पण संपूर्ण कमिटी मेंबर्स चला, जास्तीचा वेळ घेत नाही आहेत. 15 मिनिटं फक्त राहिलेत आपल्याकडे. घाईनं या पण. आणि तिन्ही संघ, चला तिन्ही संघ जसं आपण सकाळी लाईनअप मध्ये उभे राहिलात, चला या सर्व संघ या. संपूर्ण विभाग चला या लगेच घाईनं. 15 मिनिटांचा अवधी आहे आपल्याकडे. 15 मिनिटं आहेत. 10 मिनिटांमध्ये बक्षीस वितरण समारंभ संपवायचा आहे आणि घरी जायचं आहे. चला या लगेच. सर्व विभागातील टीम यस, आमच्या सांडी सरांना देखील जायचं आहे. त्यांचं देखील उद्या दौरा आहेत. चला या सर्व संघ संपूर्ण संघ या लगेचच घाईनं. हा, प्रतीकच्या कॅचचे पैसे आहेत सगळे जमा आहेत. आणि संपूर्ण जसवली बागमंडला संघटना कार्यकारिणी पदाधिकारी आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. संपूर्ण कार्यकारिणी आपण व्यासपीठावरती या. संपूर्ण कार्यकारिणी, मुख्य कार्यकारिणी आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला प्रथमतःच या स्पर्धेकडे येता दादा या ना. सर्व टीम, सर्वांचं लक्ष वेधतोय बघा. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 15 मिनिटं आपल्याकडे राहिले आहेत. सर्व टीम्स या प्लीज. सकाळपासून आतापर्यंत इतकं सहकार्य केलं. आणि मित्रांनो, शेवटचा क्षण आहेत. प्रत्येकजण या स्पर्धेची आपण वाट पाहत होतो आणि खऱ्या अर्थाने ती वाट सध्याच्या घडीला आपण यशाकडे पाहायला मिळतात आणि ही स्पर्धा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. हा चला, पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमतःच 3 ऑफिशियल पंच. चला या तिन्ही पंच या. आपण प्रथमतःच पंचांचा आपण सन्मान करतोय. तर तिन्ही पंचांना विनंती करतो आपण या. संपूर्ण प्रितेश असतील, मंडणगड विभागातील गोट्या अंपास असतील, आणखीन एक महेश सर असतील. चला या तिन्ही पंचांचा सन्मान आपण करतोय. हा चला तिन्ही पंच आपण या. तिन्ही पंच
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. पंचांकरिता सकाळच्या सत्रापासून अप्रतिम दर्जाचं पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं ही स्पर्धा परिपूर्ण केली आहे. असे आमचे तिन्ही पंच मुख्य व्यासपीठासमोर येतील, त्यांचा हा सन्मान केला जातोय विजयदादा कांबळे यांच्या शुभ हातानं. आणि त्यानंतर तिन्ही पंच या आपण पुन्हा प्रितेश सर आपण देखील या. चला या घाईनं या मित्रांनो. बघा सर्वांना सहकार्य केलाय, परंतु आता सध्याच्या घडीला आपण 15 मिनिटांचा अवधी दिला जातोय, अन्यथा मग आणखीन पैसे वाढले जातील. आणि त्यानंतर आणखीन एक सन्मान ज्या खऱ्या अर्थानं अगदी राजस्थानमधील दौरा असून देखील आज ज्यानं मात्र 4 चांद लावले आणि विजयदादा कांबळेंचे या एका सांगण्यावरून आज ह्या स्पर्धेला कव्हरेज करण्याचा मान त्यांच्या माध्यमातून मिळाला, असे रायगडचा बुलंद आवाज शूरवीर सांडी यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय. सांडी सरांना देखील विनंती करतोय आपण देखील या, आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. समालोचक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आपल्या या जसवली बागमंडला विभागाला आज रायगडचा बुलंद आवाज, रायगडची तोफ ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं सांडी दिवेकर, त्यांचा हा सन्मान होताना पाहायला मिळतात. धन्यवाद सांडी सर. चला त्यानंतर आपण डीजे राज आपण देखील या. डीजे राज आणि डीबीएन लाईव्हचे सर्व आपण देखील या. तसेच सर्वांचा सन्मान तर होते, पण आज सन्मान असेल ते या एका युवा समालोचकाचा, ज्यांनी ताळा तालुक्यामध्ये एक सुंदर असं समालोचन, ताळा तालुक्याचा बुलंद आवाज अर्थातच मॅन फ्रॉम कुडे अजित हार्डे सर यांचा शाल श्रीफल शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देताना आमचे कमिटीचे अध्यक्ष अर्थातच उमेश दामणे यांच्या माध्यमातून. धन्यवाद सँडी सर. आणि त्यानंतर डीजे राज आपण देखील या. आणि त्यानंतर दुसरा सन्मान असेल डीबीएन लाईव्ह आपण देखील या. डीबीएन लाईव्ह ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यानं केलं, ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचली, ही स्पर्धा या स्पर्धेला आपण एन्जॉय केलं आणि त्या स्पर्धा पोहोचवण्याचं काम ज्यानं मात्र मग वानखेडे स्टेडियम तो ऐतिहासिक मैदान असेल तिथे जाऊन देखील आपल्या नावाची छाप सोडली, असे डीबीएन लाईव्हचे सर्व त्यांचा हा सन्मान होताना पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. प्रत्येकाची रील्स येईल, प्रत्येकाची उद्या रील्स येईल, प्रत्येकाच्या अगदी इन्स्टा पेजवरती ती रील्स व्हायरल होईल. त्यानंतर आपण आणि त्यानंतर प्रशांत जाधव विभागीय खजिनदार त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. त्यांचा हा सन्मान विशेष होताना पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. टाळ्यांचा कडकडाट थांबवू नका. बघा टाळ्या वाजवण्याकरिता आपण पैसे घेत नाही आहेत किंवा पैसे देत देखील नाही आहेत, आणि त्या अनुषंगाने टाळ्या येणं गरजेचं आहे. चला पुढे सत्कार. सगळ्यात जिथे मात्र प्राईज सेरेमनी, लगेचच आपण प्राईज सेरेमनीकडे वळतोय. अर्थातच खऱ्या अर्थानं ही स्पर्धा मित्रांनो तुमच्या सानिध्याच्या माध्यमातून आज पार पडली. जरी उशीर झाला असेल तरी देखील आज ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळाली. अभिमान वाटतोय प्रत्येक गावाचा, आणि अभिमान वाटतोय प्रत्येक संघाचा, आणि अभिमान वाटतोय प्रत्येक खेळाडूचा. कारण सकाळच्या सत्रापासून अगदी सकाळी 5 वाजता निघालेत आणि आता बरोबर 4 वाजायला आलेत. अवघ्या आणि अवघ्या त्या क्रिकेटच्या प्रेमापोटी आपण सातत्यानं मित्रांनो का क्रिकेटवरचा प्रेम असंच अबाधित राहील अशी ईश्वर चरणी देखील प्रार्थना करूयात. आणि या स्पर्धेला प्राईज सेरेमनीला सुरुवात करतोय. हा फायनलचा मॅन ऑफ द मॅच
हा चला फायनलचा मॅच आपण देणार आहोत. फायनलचा मॅच शाना मात्र खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्याची धमक आणि त्याचा खेळ त्यानं मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दर्जाचा दाखवला. असा वन अँड ओनली मिस्टर प्रतीक. प्रतीक या आपण जोरदार प्रतीकच्या जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात. प्रतीक या आपण कारण तुझ्या मुले शक्य झालं आणि तुझ्या मुलं आज रामवाडी संघ नवीन चॅम्पियन संघ आज जसवली बागमंडला विभागाला मिळाला आहे. वेल डन, वेल बॅट. अगदी त्याची बाट बोलली आणि त्यानंतर लगेचच शेवटचा मॅचचा हिरो अर्थातच प्रतीक ठरला. हा अगदी वैयक्तिक पारितोषिक आहेत काहीतरी ते देखील आपण देणार आहोत. चेतन करिता जे 200 रुपये आले होते चेतन या आपण चेतन 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 भागडे या आपण चेतन भागडे लगेचच या. आणि आणखीन कोणाचे पैसे आहेत दादा? बघा आणखीन कोणीतरी पैसे लावले होते मगाशी एक जण कोणीतरी बोलला. हा प्रणित किती लावले होते? 100 या प्रणित या आपण 100चे 2 आहेत. आणखीन एक कोणाला तरी लगावले गेले होते. प्रणित या प्रणित प्रणित करिता शायद पैसे होते. चला दोन्ही बक्षीस आपण देतो याच्या एकाकडेच. चला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी प्रत्येक संघाने आपला नसीब आजमावला. प्रत्येक संघ आज या स्पर्धेमध्ये उतरला आणि बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ते नामांकन देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. ते शूज तेजस दादा मेंगे आणि पारदर्शिक अनिश दादा तेजस दादा मेंगे आपण या. हा नाव सुचवतो उत्कृष्ट गोलंदाज. चला उत्कृष्ट गोलंदाज एनिगेज कोण असेल? 13 की 12 संघ ह्या संघेच्या स्पर्धेच्या दरम्यान खेळले परंतु शाना मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजी देखील तितकीच केली आणि फलंदाजी देखील तितकीच महान केली. आणि खऱ्या अर्थानं रामवाडी गावाला बिलॉंग करत असताना आज रामवाडी संघाकडे खेळत असताना कोण असेल? एनिगेज येस नो डाऊट अबाउट ओनली वन मॅन मिस्टर आदेश ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. चला या आदेशला आपण गौरवित करतोय. एक शूज 70-70 चे सर्वा तेजस दादा मेंगे यांच्या शुभ हाताने आपण देतोय. आणि जे नामांकन आहेत अनिश दादा कांबळे आणि प्रायोजक सागर दादा शिगवण दुबई. थेट दुबईवरून आपल्याला प्रायोजक मिळालेत. त्यांचं देखील ते पाहत असतील तर मनाच्या अंतःकरणातून सहर्ष आभार व्यक्त करतोय. चला धन्यवाद. आणि त्यानंतर पुढील सत्कारमूर्ती आहेत. पुढील सन्मान आहे उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट कोण असेल? हा मोठा सन्मान आहे. कोण असेल? एनिगेज कोण असेल? उत्कृष्ट फलंदाज हा आदेश आपण टी शर्ट देखील आहेत. एक 70-70 टी शर्ट आहे. आदेश आपण घाईनं एक बॅट 70-70 जे देखील देणार आहोत उत्कृष्ट बॅट्समन करिता आपण एक बॅट देणार आहोत. आणि ते नामांकन आहेत सागर शिगवण. जे आम्हाला प्रायोजक लाभले आहेत सागरदादा शिगवण आणि ते नामांकन देण्याकरिता ट्रॉफी चषक हा अनिश दादा या आपण उत्कृष्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड गोज टू यू. कोण असेल? जास्तीचा वेळ घेत नाही आहेत. वेळ खूप झाला आहे. आम्हाला देखील जायचं आहे. उत्कृष्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट जरी संघर्ष करत असताना
त्यानं हार पत्करली, परंतु त्याचं अस्तित्व आजही त्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. DBN लाईव्ह थेट आपण पाहू शकतात. वैष्णवी 11 संघाचा, आरोही वैष्णवी 11 संघाचा कोण असेल? नो डाऊट अबाउट इट, ओनली वन मॅन मिस्टर नैनेश ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. चला या आपण एक बॅट देखील दिली जाते 70-70 चे सर्वा. तेजस दादा मेंगे त्यांच्या शुभ हातानं एक टी शर्ट आणि दादांच्या शुभ असते ते मोमेंटम, ते सन्मान चिन्ह नामांकन देणार आहोत आपण. अनिश दादा कांबळे यांच्या हातानं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण 2 खेळाडू रँकिंग मध्ये होते. 2 खेळाडूंची रेस लगावली गेली होती, परंतु सर्वाधिक स्कोर नैनेशचा आपण पाहिला आणि त्यानंतर नैनेशचे पॉईंट्स देखील जास्त पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने नैनेशला आपण निवडली आहे. आणि या स्पर्धेतील चला मालिकावीर सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमधील सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमध्ये कोण असेल? कोण असेल? चला तो नामांकन देण्याकरिता मी आमंत्रित करतोय. ती बायसिकल आहेत का? हा, एक बायसिकल देखील देणार आहोत. एक टी शर्ट्स आहेत, सागर शिगवण आहेत, त्यांच्या माध्यमातून थेट दुबईच्या माध्यमातून ही बायसिकल आपल्याला मिळाली आहेत. गाव साक्री आहेत, साक्री गावाला देखील बिलॉंग करतात. त्यांच्या माध्यमातून हे बायसिकल आपल्याला पाहायला मिळतात. अनिशदा कांबळे आपणास विनंती करतो आपण या आपल्या शुभ हातानं ते बायसिकल देणार आहोत. सागर शिगवण साक्री दुबई त्यांच्या माध्यमातून बायसिकल आपल्याला मिळाली आहेत आणि ते नामांकन देण्याकरिता अनिश कांबळे आपण या. आणि एक टी शर्ट 70-70 चे सर्वा तेजस दादा आपण या. कोण असेल बोला? मालिकावीर खूप मोठा हा नामांकन आहे. मालिकावीर आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सर्वाधिक ज्याची कामगिरी अप्रतिम राहिली आहेत. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, अगदी क्षेत्ररक्षण असेल, संपूर्ण मी स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुणवत्ता खेळाडू आपण कायम ठरवतो. कोण असेल यांनी घेच? कोण असेल? नाव येऊ द्यात. कोण असेल? कोण असेल? तो संघ आहे विराट 11 रायगड आणि त्या संघाचा खेळाडूचं नाव आहे सायगावचा विराट कोहली. प्रसाद ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर चा किताब तो गेलाय, परंतु त्याची अनुपस्थित आहेत. बंधू या आपण, त्यांचे बंधू या आपण. अगदी दुसऱ्या मॅच करिता गेला प्रसाद, परंतु प्रसाद ही मॅच पाहत असेल आणि त्याला तो आनंद आज खऱ्या अर्थानं मिळाला असेल. अगदी लाईव्हच्या माध्यमातून प्रसाद आपण मॅच पाहत असाल तर आज या संपूर्ण जसवली बागमंडला विभागामध्ये मालिकावीर हा किताब आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. थँक्यू. चला तृतीय क्रमांक आरोही. आरोही या आपण. आरोही हा अमित दादा पवार यांच्या अगदी कन्या आरोही या आपण. तृतीय क्रमांकाचं वैष्णवी. हा वैष्णवी आपण देखील या. आरोही वैष्णवी आपण दोन्ही या. जिथे मात्र तृतीय क्रमांकाचं नामांकन आपण देणार आहोत. तृतीय क्रमांक चषक प्रितेश दादा जाबरे यांच्या माध्यमातून प्रितेश दादा जाबरे, केतन जाबरे यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक आम्हाला मिळाला आहे आणि ते नामांकन देण्याकरिता तृतीय क्रमांकाचं मान ज्यानं मिळवलं आहे त्या संघाचं नाव आहेत जसवली बागमंडला विभाग प्रीमियर लीग मध्ये तृतीय क्रमांकाचा नामांकन तो मान आरोही वैष्णवी 11 या संघानं मिळवला आहे. त्यांचा हा सन्मान एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. तृतीय क्रमांकाचं नामांकन ज्यानं मिळवलं आहे तो संघ आहेत आरोही वैष्णवी 11. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा तृतीय क्रमांकाचं नामांकन देतोय. चला या या घाईनं या दादा, वेळ खूप झालाय, घाईनं या.
येस त्यानंतर आपण द्वितीय क्रमांक आज द्वितीय क्रमांकाचा ज्यानं मान मिळवला द्वितीय क्रमांकाचं हे नामांकन आपल्या स्वतःकडे घेतलं असा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. अर्थातच जर आपण पाहिलं तर मात्र रामवाडी संघ आपण या रामवाडी संघ माफी असावी विराट 11 रायगड द्वितीय क्रमांक ज्यानं पटकावला तर विराट 11 रायगड रामवाडी संघ चॅम्पियन संघ ठरलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये नवीन चॅम्पियन आम्हाला मिळाला आहे. अर्थातच जसवली बागमंडला विभाग प्रीमियर लीग मध्ये नवीन चॅम्पियन रामवाडी संघ द्वितीय क्रमांकाचं नामांकन देण्याकरिता द्वितीय क्रमांकाचं नामांकन देण्याकरिता अर्थातच चषक प्रितेश दादा जाबरे केतन जाबरे प्रतीक करिता 200 रुपये आले होते का? प्रतीक करिता कोणाकडे आहेत? प्रतीक करिता 200 रुपये दादा आहेत का आपल्याकडे? दिले मगाशी दिले दादा. कोण आहे तो? दिले 200 रुपये दादा. नाही ना आपल्याकडे बोलतो दादा पैसे दिले 200 रुपये. धन्यवाद. आणि त्यानंतर प्रथम क्रमांक चॅम्पियन संघ ठरले आहेत जसवली बागमंडला विभाग. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गत वर्षामध्ये साजिर 11 आपल्याला संघ मिळाला आणि त्यानंतर यावेळेस देखील नवीन चॅम्पियन संघ आपल्या समोर आला आहे. नवीन चॅम्पियन संघ आपल्याला मिळाला आहे. अगदी रामवाडी संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व आपलं छाप अगदी आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगानं प्रत्येक खेळाडूला मेडल दिलं जाईल आणि त्यांचा सन्मान मी संपूर्ण जसवली बागमंडला विभाग संघटना पदाधिकारी त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हातानं आपण त्यांना गौरवित करायचे आहेत. फोटो काढतो तो पण चांगला काढ.